हॅलो स्टुडंट्स, आज आपण पॅरामेशियम संबंधी माहिती बघणार आहोत. पॅरामेशियम ही माहिती मी तुम्हाला मराठीमध्ये सांगते. हा एक सूक्ष्म आणि एकपेशीय म्हणजेच युनिसेल्युलर सजीव आहे. त्याचा आकार हा चपलेच्या तळव्यासारखा म्हणजे स्लीपर शेप असतो. हा जो ऑर्गॅनिझम आहे तो गोड्या पाण्यामध्ये म्हणजेच तलाव, सरोवर इथे आढळणारा हा सिलिएट्स या गटामध्ये मोडणारा प्राणी आहे. तर याची आपण काही प्रमुख वैशिष्ट्य बघणार आहोत, ज्याच्यामध्ये हालचाल, पोषण, नंतर प्रजनन म्हणजेच रिप्रोडक्शन आणि त्यामध्ये असणारे अवयव हे आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया हालचाल. हा हालचाल कसा करतो. पॅरामेशियममध्ये हालचाल किंवा लोकोमोशन हे त्याच्या शरीरावर असणाऱ्या सिलिया या केसासारख्या अवयवामुळे त्याची हालचाल ही शक्य होते. तो जलद पोहू शकतो. नंबर 2 आहे पोषण. पोषणला इंग्लिशमध्ये न्यूट्रिशन म्हणतात. पॅरामेशियमचं न्यूट्रिशन किंवा पोषण असं होतं की प्रामुख्याने तो बॅक्टेरियावर जगत असतो. सिलियाच्या मदतीनं तो हे बॅक्टेरिया सगळे ओरल ग्रूव्हमध्ये साठवून ठेवतो आणि त्याच्यावर तो आपलं न्यूट्रिशन हे सांभाळतो. नंबर 3 आहे प्रजनन. प्रजनन म्हणजेच रिप्रोडक्शन. पॅरामेशियममध्ये रिप्रोडक्शन मुख्यतः 2 पद्धतीनं होतं, एक असेक्शुअल आणि दुसरं सेक्शुअल. तर अलैंगिक पद्धतीनं होणारं हे रिप्रोडक्शन, त्याच्यामध्ये पॅरामेशियमचे 2 तुकडे होतात आणि नवीन पॅरामेशियम तयार होतो. यालाच द्विभाजन पद्धत म्हणतात. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच संयुग्मन पद्धतीनं जे रिप्रोडक्शन होतं ते कॉन्ज्युगेशन मेथडने होतं. याच्यामध्ये लैंगिक प्रक्रिया ही घडत असते. यापासून नवीन पॅरामेशियम तयार होतो. पॅरामेशियममध्ये सापडणारे जे घटक आहेत यामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल सापडतात. ते पॅरामेशियमच्या शरीराचं संतुलन वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. यासाठी हे विशिष्ट अवयव असतात. संरक्षण. पॅरामेशियम संरक्षण ट्रायकोसिस्टच्या मदतीने करतो. लहान लहान सुईसारखे ट्रायकोसिस्ट त्यांच्यामध्ये या ज्या रचना असतात त्याचा वापर तो संरक्षणासाठी करतो. पॅरामेशियममध्ये 2 न्यूक्लियस असतात, एक मायक्रोन्यूक्लियस आणि एक मॅक्रोन्यूक्लियस. यालाच लहान केंद्रक आणि मोठे केंद्रक असं म्हणलं जातं. मायक्रोन्यूक्लियस किंवा लहान केंद्रक जो आहे तो प्रजननाचं कार्य सांभाळतो आणि मोठा न्यूक्लियस म्हणजेच मॅक्रोन्यूक्लियस हा चयापचय मेटाबॉलिझमचं कार्य नियंत्रित करतो. तर स्टुडंट्स, ही सगळी माझी मराठीतली माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.